डोक्यानं पाणी आणून गाठले तवलीनं चुकाला आले ती का झालं रडल नाही तर काय करून माणूस. नवरा मरून गेला माझा आता 10 वर्ष झालं. मी एकटीच असते ही नांदायला तिथे पोटाच्या माग कोण आहे माझ्यापाशी. मंडळी, स्क्रीनवर दिसणारं हे दृश्य तुम्ही पाहताय. यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू साधे नाहीत. ही आहे आयुष्यभराच्या कष्टांची राख आणि एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या जगण्याची वेदना. मान तालुक्यातील पुळकोटी गावातील या आहेत आजीबाई. वयाच्या 17व्या वर्षीही त्यांनी जपलेलं एक स्वप्न होतं. 30-40 वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने लावलेली चिंच, पिंपरण, चंदनाची झाडं लेकरांसारखी वाढवलेली, डोक्यावर पाणी आणून जगवलेली. पण एका क्षणात सगळं संपलं. ना कोणती पूर्वसूचना, ना अधिकृत परवानगी. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने झाडं उखडून टाकली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही झाडं तोडण्यासाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी आवश्यक असते. मात्र इथे ती प्रक्रिया न पाळता सरळ झाडांची कत्तल करण्यात आली. यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त करत संबंधितावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. सरकारच्या पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जांभुळणी म्हसवड रस्त्याचं काम सुरू आहे. विकासाच्या नावाखाली रस्ता तर तयार होतोय, पण रस्त्यासाठी कोणाच्या आयुष्यभराच्या आठवणी, कष्ट आणि भावना अशा पायदळी तुडवायच्या का? आज त्या जागी झाडं नाहीत, सावली नाही, उरलंय ते फक्त ओसाडपण आणि या आजीबाईंच्या डोळ्यातून वाहणारं दुःख. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या मान तालुक्यातील पुळकोटी या गावात आहे. माझ्या मागे तुम्ही परिसर बघताय, हा आहे पाणंद रस्ता. सरकारने GR काढला की जे जुने पाणंद रस्ते आहेत ते खुले करून द्यावेत. त्याप्रमाणे आता सध्या ही योजना प्रत्येक गावात सुरू आहे. पाणंद रस्ते जुने आहेत ते मोकळे करून देत आहेत. परंतु हे होत असताना काही ठिकाणी झाडं तोडली जात आहेत. पुळकोटीमध्ये असाच एक प्रकार घडलाय की पाणंद रस्त्याच्या आड जी झाडं येतात ती तोडतायत. बिना परवानगी न घेता ते झाडं तोडतायत. आणि या ठिकाणी जी झाडं तोडलेत ही रस्त्याच्या आड येत नव्हती, तर ते रस्त्याच्या साईडचे देखील झाडं तोडलेत असा दावा इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. या संदर्भात आपण संबंधित विभागाशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की कोणतीही परवानगी घेतलेली नाही आणि झाडं तोडलेली आहेत. हे या झाडांचा प्रकार कोणता आहे, काय प्रकार इथं नेमका घडलाय ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया. काय तुमची इथं जमीन आहे, तुमची झाडं तोडली, काय झालं? तुमचं नाव सांगा. नंदाबाई गंगाराम पिंजारे. बरं, काय तुमची झाडं तोडली का? तोडली कुणी तोडली झाडं? JCB वाल्यानं. हे रस्ता काम करणारी ना? हो, कुठली कुठली झाडं होती? चिचची, पिपरणीची, लिंबाची, बाबळीची. ही झाडं कुणी लावली होती का आली होती म्हणा? आम्ही लावली होती. लावली होती. हो, किती वर्षापूर्वी? मग 30 वर्ष झाले. माझ्या वडिलांनाच लावली होती. काय झालं? वडिलांनीच लावली होती व झाडं सगळी चिचाची. ओके, त्या लोकांनी तोडली. तोडली. आता याला परवानगी असते झाडं तोडायला? परवानगी किंवा तुम्हाला आम्हाला सूचना, नोटीस सांगितलं वगैरे? काय नाही सांगितलं, नाही नोटीस नाही, काय नाही आम्हाला. लेखी पण काय दिलेलं नाही त्यांनी. आणि आम्हाला विचारलं सुद्धा नाही कुठलं की झाड कोणचं तोडा. विचारलं सुद्धा नाही की तुम्ही म्हणजे काय कसं काय केलं म्हणून. आम्हाला अचानक असं कळालं की तुमच्या जागेतली अशी अशी झाडं तोडण्यात आलेली आहेत. तर मग माझी आई आली, बघितलं, तर ती बोलली अशी अशी 20-25 झाडं तोडलेली आहेत. तर तुम्ही रडताय का? नाही बाहेर डोळं माझं खराब होते. रडत नाही. चल रडत नाही, खरं तर ह्या तुमच्या भावना ह्या झाडांशी जोडलेल्या आहेत. 30 वर्ष तुम्ही काय करायचं मग. डोक्यानं पाणी आणून गाठले तवलीनं चुकाला आले ती का झाडं रडल नाही तर काय करून माणूस. कुत्र सुधी नसतं विचारा. मी रोज असते शेताला, आता येत नाही उन्हाळ्याची, रोज असते रोज. काल परवा दिवशी लोकांच्या पोराला घेऊन आलती गाडी, चालाय सुधी घेत नाही मला. सुखाने येते ती का झाडं. नवरा मरून गेला माझा आता 10 वर्ष झालं. मी एकटीच असते ही नांदायला तिथे पोटाच्या माग कोण आहे माझ्यापाशी. मला एवढी वैरण जात नाही. 2 शर्ट आहे ती तर
खरं तर खूप हृदयद्रावक घटना ही पुळकुटीमध्ये घडली आहेत. त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. हे झाडं तोडल्यामुळे तुम्ही रडताय. ही झाडं तुम्ही दोघांनी लावली होती, ही साक्ष देत होती तुमच्या पतीची. काय काय कारवाई काय करायला पाहिजे? भरपाया तर द्याय पाहिजे, नाही तर रोड मी मोर जाऊ देत नाही बा. काहीतरी मला पुरावा पाहिजे त्याचा, नाहीतर मी रोड करू देत नाही. आज हितनं केला का उद्या तखंड पण पाहिजे म्हणणार. मग कुणीकडे तर एकीकडेच मिळणार. तकडं पण माझं जर रान जात, इकडं पण माझं जर रान जात, कुणीकडे एकीकडेच मिळणार. हे जर रोड चालू केला तर तकडची वाट बंद करणार मी. खड्ड पाडून आता ट्रॅक्टर लावून JCB लावून खड्ड पाडून काट्यावर घालणार, रस्ता बंद करणार. का पाडलंच बाबा? तर म्हणतो अहो या झाडांचा काय उपयोग आहे, म्हणून म्हणला पाडून टाकली झाडं, रस्त्यात आडवी येते ती, असं तसं म्हणून त्यांना सांगितलं. ते चुलत भाव पण तसा बोलतोय, आता ह्याचा काय उपयोग आहे, नाल्यात लावले ती म्हणून ती तोडले ती सगळी झाडं, असा बोलतोय. आता काय बोलायचं? मग तू चिचला का चिचा येते, तेव्हा खिडक्या चिचा येते, त्याला काय कोण खातही म्हणला. आता काय बोलायचं, त्याला कोण खात नाही. चिंचा तुम्ही विकत होता ना? हा, हे आमची एकच तुम्ही काय विकते की मी, जर सालालाच विकतेच. मग आता उन्हाळ्यात तोडणी आता आली असतील लोक? अहो येऊन घ्या. पाडून ती काय त्या सराच्यात आली होती, तीच माणसं बघून गेली. तर मावशी चिचा पाडल्या त्यावी. तर म्हणलं ज्याला चिचा आहे त्या ती चिचा आहे त्या, ज्याला माल नाही ती पाडल्या त्या. काय काय पडलंय त्या नव्या चिचा इकडं आकड. झाड पाडल्यावर कशा पाडा येते का? बरोबर. मग 60-70 हजाराच्या चिचा होत्या त्या जर सालाला. कोणत्या प्रकारची अजून झाड आहे ती तुमची? चंदन हाया, करून होता बाबळ तुम्ही आहे. ह्यांना सांगू द्या. बोला. कोणती? करंजाचं नाही तर ती भुत्याच आहे, भुत्याच आहे, भुत्याच. चंदन, पलीकडे आहे करून. लिंबाची झाड होती. हा, सांगा नाव सांगा. बोरीची, लिंबाची, चिंचची, पिपरणीची, आणि ते 30 वर्ष चंदनाची. ओके. तर मंडळी, तुम्ही बघितला या आजीबाईंच्या भावना या झाडांशी जोडलेल्या होत्या. खरं तर अशी झाडं तोडणे खाजगी शेतकऱ्यांना सुद्धा परवानगी नाही आणि सरकारी लोकांना सुद्धा परवानगी आहे. त्यांना सुद्धा सरकारी कामासाठी आडवे येते झाडे, त्यांना सुद्धा परवानगी नाही झाडं तोडण्याला. परंतु आता ही झाडं तोडलेली आहेत, यांच्यावर कठोर कारवाई झाली त्यांनी पाहिजे. सांगायला तर पाहिजे ना आम्हाला, बाबा आम्ही झाडं तोडतोय की तुम्ही रस्ता करताय, तुम्ही बघायला या, असं सुद्धा आम्हाला बोलली नाही ती. कुठल्या लेखी सुद्धा दिलेल्या नाही, कुठल्या लेखी बोलली नाही ते, स्वरूपात काय ना नाही. तोंडी काय त्यांचं सांगितलं म्हणे आम्हाला. हेच कोण बघणार नाही, कोण काय करणार आहे, म्हणून त्यांनी आमचं केलंय तसलं. आमचं काय कोण करणार? बघणार नाही असा गृहीत धरलेला आहे आम्हाला हा. त्यांनी. त्याच्यामुळे ते पोरगं त्यांनी आमचं सारखं स्वतःहून तर मनाने मध्ये 2 केलेलं वेळा आहे. वडील आजार होतो पण 2 वेळा आला, आता परत गेला ना. मग माग हे लोकांनी असं केलं काय माहिती. मग आता सकाळी आणखीन आला तो माघारी. 2-3 दिवस झालं फोन करून सांगते तेव्हा ते सकाळी आला. मग तुम्ही म्हणितलं सरपंचांना बोलला नाही? मी नाही सरपंचाला गेली बोलाय, मी या बोललो. बोलाय गेल्या. काय म्हणले सरपंच? काय म्हणले? काय म्हणली, देऊ दो नावा भरून. नाव भरून दे म्हणले. हा, मी काल ग्रामपंचायतीत जाऊन बोलली. म्हटलं अशी झाडं काढत येते का? म्हटलं आम्हाला सूचना तरी द्यायची, आम्ही हजर झालो असतो ना. तर नाही, मी गेलोच नाही म्हणला. आता म्हटलं तुमच्या परवानगीशिवाय काढली का? तर पुन्हा काहीच बोलला नाही, गेला निघून. हा, अशी करते टोलवा टोलवी त्यांचं म्हणे. तुम्हाला काय म्हणले नाही भरपाई देतो वगैरे? म्हणला की नावा द्या येईल भरून, येताय का मळ्यात? म्हटलं मी आता येत नाही, म्हटलं आताच घरी आली द्या म्हटलं. येईल म्हणले का? हो, देतो म्हणले नाहीत का? हा, द्या येईल म्हणली, बघू म्हणली काय होतंय अशी काय म्हणली. नाव सरपंचांचं? काय जाय पा मच्छिंद्र गलंडे. ओके. पोलीस पाटील कोण आहेत? पोलीस पाटली. हा, सांगा ना. सोनिता बनगर. सोना बनगर. मला माहित नाही बा. बनगर. तिचं नवऱ्याचं नाव माहिती नाही आपल्याला. बनसोडे. हा. त्यांना बोलला का तुम्ही? नाही. त्यांना त्यांना- नाही बोललो, पण कॉन्ट्रॅक्टरचे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्याशी माझं स्वतः बोलणं झालेलं आहे. त्याला पण मी बोललो की बाबा हे लेखी स्वरूपात दे मला, किंवा नकाशा दाखव मला रस्त्याचा. आणि तो बोलतो की मला 15 मीटरचा रस्ता पास आहे तिथून, तर 15 मीटर मध्येच मी केलेला आहे बोलतो. तर मी स्वतः प्रत्यक्षात येऊन बघितलं, तर तुम्ही पण बघू शकता इकडे की पुढे जाऊन रोड छोटा झालाय आणि आमच्या भागामध्ये असेल तोच मोठा केलेला आहे. आणि जे आमच्या त्या रोडच्या पण बाहेरची झाडं आहेत, रानामधली ज्या बांधाला लागून आहेत, ती झाडं तोडलेली आहेत त्यांनी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे चिंचेची झाडं. प्रत्येक एका झाडाच्या मागे आम्हाला वर्षाला 10,000 रुपयाचा फायदा होत होता. अशी आमची 10-12 झाडं होती, त्याच्यातली ह्यांनी 5-6 झाडं काढून टाकली.
जवळजवळ 50-60 हजार रुपये आम्हाला नुकसान झालंय वार्षिक. तर याची भरपाई कोण देणार? आणि पूर्व परवानगी दिलेली नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर तो पण उडवडीची उत्तर देतोय. सरपंचांना फोन केले आम्ही की असं असं झालंय, तर ते त्यांच्या पण काय बरोबर प्रतिसाद नाही. ते बोलतात आम्हाला की मी गेलोच नाही तिथे, मला माहित नाही. मी गेल्यानंतर मी तिथं बघितलं तर माझ्या अगोदर झाडं काढून टाकली होती आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं की त्यांना नका रे बाबा, नका काढू झाडं वगैरे. परत कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, तो पण तसं बोलतोय की JCB वाल्याने मी जायच्या आधी ते झाडं काढून टाकली. ही अशी उत्तर अपेक्षित ना त्यांच्याकडून. हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सरपंच आहेत, एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आपल्या गावचे. त्यांनी प्रॉपर काय ते एक लेखी स्वरूप आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की बाबा आम्ही असं कार्यवाही करतो, तुम्ही हजर राहा किंवा तुमचं काय आहे. हे आमच्या पाठीमागे सगळं केलेलं आहे त्यांनी. तर आम्हाला पूर्ण या घटनेचा आम्ही निषेध करतोय. आम्हाला म्हणजे पूर्ण ह्याच्यात म्हणजे काय बोलतात, तुम्ही आता लेखी तक्रार वगैरे देणार आहे का त्यांना? हो नक्कीच आम्ही लेखी वगैरे तक्रार देणार आहे. कारण हे आमचं खूप मोठं नुकसान आहे. कारण उत्पन्न होतं आमचं जवळजवळ आणि हे पूर्वजांनी झाडं लावलेले. सुट्टीच्या वेळेत आम्ही उन्हाळ्यात वगैरे आता मी मुंबईला असतो, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे आम्ही येतो इथे थांबायचो. इथं आमच्या झाडाच्या खाली आम्ही म्हणजे जेवण वगैरे करायचो, एक आनंद घ्यायचो आम्ही त्या गोष्टीचा. ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आता या गोष्टीबद्दल त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आहे. मला सांगा, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला फोन केला होता, ते काय बोलले तुम्हाला? कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा. कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे प्रशांत गोरड, राहतात विरळीला. तर ते बोलले की 15 मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढा रस्ता पास झालाय तेवढंच आम्ही झाडं काढलेले आहेत. त्याच्यावरती 15 मीटर पेक्षा जास्त दिसते. भरपूर जास्त गेलेला आहे आणि तो मला शब्द पण दिला, बोलले की नाही मी तुझे एक्स्ट्रा झाडं नाहीत काढली म्हणून. तर मी प्रत्यक्षात बघितलं तर त्या आमच्या रानामधली प्रायव्हेट प्रॉपर्टी मधली झाडं काढलेली आहेत त्यांनी. पण ही झाडं काढताना परवानगी लागते, तसं पण परवानगी नाही. काहीच नाही, काहीच बोललेले नाही. तर सरपंचाला विचारलं की आम्हाला हे असंच तुम्ही विचारलं का नाही? तर ते आमचे दुसरा माझा मामा आहे संतोष पिंजारी. तर ते सरपंच बोलले की संतोष पिंजारीला मी सांगितलं होतं की सगळ्या पिंजारी या लोकांना सांग की असं झाडं हे काढणार आहेत. पण प्रत्यक्षात आम्हाला कोणी आले नाही. मी मुंबईला असतो, मला कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही, ना माझ्या आईशी बोलणं झालं, ना माझ्या आजीला कोणी काय सांगितलेलं आहे. हे परस्पर आमच्या पाठीमागं केलेलं आहे कार्यवाही. त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा करावी यांना, बस. तर मंडळी, बघितलं या ठिकाणी विकास कामामुळे इथल्या आजीबाईंच्या आयुष्याच्या कष्टावर बुलडोजर फिरवलाय. या ठिकाणी जी झाडं होती त्यांची वर्षानुवर्षी त्यांची साक्ष देत होती. 30-40 वर्षांची झाडं होती आणि त्या झाडावर त्या जगत होत्या. त्या झाडांची चिंचा विकून त्या जगत होत्या आणि अशी झाडं यांनी काढून टाकल्यात. या झाडं काढताना परवानगी देखील घेतलेली नाही. यावरती कारवाई व्हावी अशी यांच्याकडून मागणी होते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.